नमस्कार. चला, आज आपण एका सुंदर भारतीय शहराच्या नावामागची गोष्ट जाणून घेऊया. एक असं शहर ज्याच्या नावातच त्याचा इतिहास दडलाय. तर सगळ्यात आधी आपण इटानगरला थोडं जाणून घेऊया. म्हणजे हे शहर नक्की आहे कुठे आणि काय आहे याचं वैशिष्ट्य. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की इटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे. पण फक्त एवढंच नाही, तर हे त्या राज्यातलं सगळ्यात मोठं शहर सुद्धा आहे. आणि हो, ह्या शहराचं लोकेशन, क्या बात है! एकदम हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजे निसर्गरम्य परिसरात हे शहर वसलंय. त्यामुळे इथलं सौंदर्य काही वेगळंच आहे. आणि अजून स्पेसिफिक सांगायचं झालं तर पापुमपारे नावाच्या जिल्ह्यात दिक्रोंग नदीच्या किनाऱ्यावर हे शहर वसलेलं आहे. म्हणजे बघा, एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला नदी. अप्रतिमच. चला, आता येऊया आपल्या मुख्य मुद्द्यावर. ते म्हणजे या शहराच्या नावामागचं रहस्य काय आहे. प्रश्न हाच आहे की इटानगर हे नाव आलं कुठून? या नावाचा अर्थ काय? कशावरून ठेवलं गेलं असेल हे नाव? या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला इतिहासात डोकावून पाहावं लागेल. एका किल्ल्यामध्ये, जो या शहराच्या ओळखीचा एक महत्वाचा भाग आहे. तर या नावाचं मूळ आहे इथलीच एक प्रसिद्ध जागा, तो म्हणजे इटा किल्ला. हो, इटानगर हे नाव इटा किल्ला या नावावरूनच आलेलं आहे. पण मग इटा म्हणजे काय? तर तिथल्या स्थानिक भाषेत इटा या शब्दाचा सरळ सरळ अर्थ होतो विटा. हो, आपल्या इमारती बांधायला हाकतात त्याच विटा. आता बघा गंमत, इटा किल्ला म्हणजे विटांचा किल्ला, आणि त्यावरूनच नाव पडलं इटानगर, म्हणजेच विटांचं शहर. किती सोपं आणि लॉजिकल आहे, नाही का? चला, नावाचं कोडं तर सुटलं, पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. ज्या विटांवरून शहराचं नाव ठेवलंय त्या विटांनी बनलेल्या किल्ल्याचा इतिहास काय सांगतो तेही पाहूया. हा जो किल्ला आहे ह्याचं बांधकाम साधारणपणे 14व्या शतकात सुरू झालं आणि ते 15व्या शतकापर्यंत चाललं. म्हणजे जवळपास 1 शतक लागलं ह्याच्या बांधकामाला. हा किल्ला जितारी नावाच्या राजवंशातील राजे रामचंद्र यांनी बांधला होता असं मानलं जातं. आणि आज हा किल्ला फक्त एक ऐतिहासिक वास्तू नाहीये, तर तो त्या राजवंशाच्या इतिहासाचा आणि त्यांच्या दूरदृष्टीचा एक जिवंत साक्षीदार आहे. म्हणूनच बघा, कधीकधी एका साध्या विटेमध्ये किंवा एखाद्या शहराच्या नावात कितीतरी मोठा इतिहास, कितीतरी कथा लपलेल्या असतात. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?